स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरु नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर यतिवर्त स्वामीराज नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वदातील गगन सदृश तम तममस्तादिल क्षमन एक नित्य विमल वचन सर्व सिद्धी साशीभूत भवताली त्रिगुण रहित सद्गुरु नमामि. जय 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 श्री जगरक्षका, जय जय भक्त पालका, जय जय कलिमोक्षका, अनादि सिद्धा जगत गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माय चक्र चालका, अविनाशा, शेष शयना, अनंत वेशा, नामातीता अनंता, जय जयाची गरुड वाहना, जय जयाची कमल मोचना, जय जयाची पती पावना, रमा रमण विशेषा, मेघवर्ण आखार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेच वरले न जाय, विशाल भाळ अकर्ण नयन, सर नासिक सुहास वंदन, दंतपक्ती कुंडलक सामान्य, शुभ्रवर्ण विराजते, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी हेमन भूषेशी साजरी कौस्तुभी मणी विशेष, वस्त्रलाछोन भूषण चेती प्रेमळ, भक्तीची खून उदरी त्रिवळी, शोभयामन त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति जेते, विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणोपर्यंत कर शोभती, मनकटी कंकणी विराजती, कर कमलांची आकृती रक्त पंचना समान, भक्ता दावदा अभयवर सिद्ध सर्वदा, सव्य कर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुते, कासी कसली पितांबर वधूवेल ते सम, तेज अपार कर्दळी स्तंभा भावी, सुंदर उभय चंद्रा दिसताते, जेथे भक्त जन सुखावती, त्याच्या दर्शने पतित तरती, त्याचे अहोरात्र ध्याती नारादी दृशीवर्य, जाते कमला करे छुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मांडती, वर्णित वेद शिनले, 14 विद्या 64 कला जाते वर्णिती, थकल्या सकळ आईसा त्या परम मंगला, अल्पमिती केवी वर्णू, नारदादी मनुष्वर व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहून न शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फारशधर, अगम्य लीला जयाचे, जो सकळ विद्याचा सागर, 64 कलेचा माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांतरास कळे पा, सकल कार्यरंभी जाना करीती, ज्याच्या नामस्मरण, तयाच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ रचन करती कवी, तया मंगल मासे साष्टांग नम करुणी, मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण निर्विघ्न हो हे, जिचा वर प्रसाद मिळता मूड पीडित, ते होती त्वचा सकळ काव्यार्थ, एक होता ती ब्रह्मसुता न मिळेली, मूढमती अज्ञान, काव्य दिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी, जो अज्ञानी मीरनाशक, अविद्याग्नेचक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्याधारक गुरुवर्य, ज्याची या कृपे करुणी साची या लाभे, देवे ज्ञान तेनेची जगी मानवपणे येतेस की निश्चय, देवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर, चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मती मंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळती पुरवणार दयाळ, सद्गुरु राजा आपणाचे नव मास उदरी पाळिले, प्रसन्न वदने ताते सोशिले, कौतुकी वरुणी वाढविले रक्षिले आचवरी, जनजिनका समान अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करितेसी, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिय कुमार, दैत्रोय नमियेले, तीन मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, करणी कुंडले, तेच अमित विद्युल्य ते समान, कामधेनु असोनी जवळी, हात धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासे नाही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान वसपती समीप, रात्रंदिन ज्याचे त्रिभुती गमन, मनोवेगे जात जो, त्या ब्रह्मम्रासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, हो कृपेने आपुल्या वाढल्या कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्म भ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देवे विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार,
दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिकांना मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होमवचन कमी होऊ लागले. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरात नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगोचल्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापनकारके, युगायुगी अवतार घेणे, नाना विविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, सर्व धर्मातील विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध मग घेते अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणी कोणता काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रमे धर्म कोळी, कोणास हे कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी, झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरवले, त्याचे साष्टांग नमून करी प्रार्थना कर. जोडून आपुल्या विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तरी, परी अध्यात्मसारखा कारवया साचार न तेथे झालो. किंवा अफाट गगन सामान अखात आपुले महिमान, अल्पती मी अज्ञान आक्रमक केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीसी, उचलून घालेन काकेसी, किंवा खद्योते सूर्याशी, लोपवीन म्हणे स्वतेज. तैसे असे माझी आळ, बाळ जाणूनी लाडविला पूर्विता तू दयाळू, दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेनी, ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली, स्वामी चरि अमृती कवी लागे अभय देती, वरद हस्ते करुणी, उनीने पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त संतोषले विश्व निच्छिने, ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति होऊ, आता नमू साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्ममुखी अद्मय सदोती राहते. मग नमले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले, ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी मुकुटवंतस, नविले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगे झाली. श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलविती मान, त्याचे चरण नामिले. ईश चरणी जडली चित्ते, ऐसे तुकाराम अधिक भक्त. ग्रंथारंभी तया नामित वरप्रसाद कारणे, आहो तुम्ही सत जन्मी मज दिनावरी, कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते, विलक्षण महाज्ञानी विज्ञान श्रवण सादर बसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत समाज, थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके, पूर्ण काही असता सदुनी आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी न येई शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी आधार धरावा, जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी, ते कडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकी घ्यावे. पूर्ण एवढी विनंती कर जोडूनी, चरणी आपल्या करीतीसे. स्वामी त्यांची लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्त फळे घेतली काही, द्यावा मान सुज्ञानेही अवमान काही न करावा. तेही उद्यान विस्तरण, तया माझी प्रवेश करोनी, सुंदर कुसुमे निवडून हार त्याचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठोकून या वृद्धांचळी. करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करीला आपले मानस. हा सुगंध ना वडे जयास, तेची पूर्ण अभागे. आता असतो हे बहुल, पुढे कथा बहु अमोल. वादविता स्वामी दयाळू, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, जैसे कैसा सहस्त्रकार. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. येथे राजपद कलाहार, विष्णू कवी होऊनी ब्रह्मन ज्ञानमुदस्त्व साचार, रुंची तेथे घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना पाकृते कथा संमेत, आदेर भक्त परी
सोत प्रथम अध्याय गोड हा श्री स्वामी चरणामस्त श्री समस्त शुभ भवती